तो कशात भाऊसांनो आणि बंशींनो मजेत ना. तर तुम्हाला मी काल सांगितलेला की आपली एकविरा सिरीज चालू होणार आहे. तर आता हा पहिला दिवस आहे एकविरा पदयात्रामधून जायचा. तर आता भाऊ म्हणजे शिवानी ताईचा नवऱ्याला सांगितलंय की घेऊन जायला आग्रावला. तर आता 7 वाजले तर निघतोय आता इथून कोल्हेमधून. तर बहुतेक तिथे जातपर्यंत 7:15 वाजतील. तर जाऊया. आणि सकाळी सकाळी बघा तनिष हेल्प येतोय. त्याला मी कार आणलेला तर आता पितोय. तर निघूया. आणि टी शर्ट आपल्याला डायरेक्ट तिथेच भेटणार आहे आग्राला, त्यांची मानाची टी शर्ट. तर चला तिथे जाऊ आणि टी शर्ट घेऊ आणि मग घालू आणि मग सुरुवात करू. तो भावांनो आपण आता आग्राव गावात एंटर झालेलो आहे. आणि कुणाचे भावा जे आहे तो आपल्या सोबत वेस्कोस कंपनीमध्ये कामाला आहे. तर ते आपल्याला आता तिथे टी शर्ट भेटते ना तिथे घेऊन चाललंय. तो भावांनो आता आग्रा गावातून पालखी निघाली आणि टी शर्ट आपल्याला भेटलेले आहे. आणि आता थोडे थांबले चित्रा देवी मंदिरात. ते सर्व पदयात्रा आहे ना ते पाया पडतात आहे. आपण पण पाया पडून झालेलं आहे. आणि कसं वाटतं पहिलाच वर्ष आहे तुझा आणि एक्सपिरियन्स म्हणजे अजून घ्यायचं आहे तुला. तरी पण मी विचारतो की पहिलाच वर्ष आणि पहिलाच दिवस आहे. टी शर्ट घातल्यावर कसं वाटतंय? मस्त वाटतं, प्रीमियम वाटतं. जाऊया आता. पहिला झेंडा निघालाय. मग अशी पालखी आपल्या हातात होती. पालखीची सूट भेटली तर आता इथून टर्न घेणार आहे वाटते. इथून पुढून टर्न घेणार आहे वाटते. आता आतमधून जाणार आहे. मला चंदनाची पालुकी रे दादा, मला चंदनाची पालुकी, दादा मला चंदनाची पालुकी रे दादा, मला चंदनाची पालुकी, दादा मला चंदनाची पालुकी रे दादा, मला चंदनाची. तो भावांनो पहिल्या दिवसाचा नाश्त्याचा स्पॉट वाटतंय मला. बघूया आता. देवरच आहे आई एकविरा भगवती मंदिर. म्हणजे असं गावागावातून मी पालखी जाते. त्यासाठी मी पहिल्याच वर्ष मी इथूनच आलो. मी डोक्यात विचारच करून ठेवलेला आणि इथूनच चालतोय. पाया पडायला लाईन आहे.
आणि पदयात्रे बघा किती आहे, खूप आहे खूप. ही बघा आता इथून पालखी निघाली आहे. पब्लिक बघा हल्लो जमा झाली. पब्लिक मध्ये पदयात्रे आहे, सर्व जमा झालेले आहे. आणि काकी लोक गाणे बोलतात आहे. पुन्हा एकदा तनिष काय करतोय? स्नॅप टाकतोय. मगातपासून स्नॅपच चालू आहे हा. पालखी निघाली आहे आई भगवती मंदिरातून. तर आता आपण गावातच चालतोय, म्हणजे गावातूनच जाते पालखी. आणि आता नंतरला उद्यापासून डोंगर आहे. बघू पुढे जाऊन काय विषय काय नाही. आणि पब्लिक म्हणजे पदयात्रे वाढलेले आहे. हल्लो पहिला आम्ही स्टार्टिंगला आलेले तेव्हा कोण नव्हता. हल्लो बॅगी घेऊन येते ते काही गेले आणि वाढलेलं आहे. बघू आपण पुढे जाऊन कसं आहे. आणि माणसं बघा किती वाढले आहे. तर आता आपण ऊन लागला म्हणून गोळे घातले. तनिषने आधी गोळे घाललेले आहे. जाऊ दे, त्याला नंतरला समजेल. इनर घातले बस आपण काळे होणार आहे 3-4 दिवसात. तर बघू आता पुढे. पहिलाच दिवस आहे, स्लो चालायचा झेंड्याच्या मागे, पालखीच्या पुढे. आपलं एकच नाही. आता बघू पालखी पण चालवायला भेटली ना तर पालखी पण चालू. हो सावली आली, थंडावा वाटला. कालची व्हिडिओ नसेल बघितली तर जाऊन बघा, अपलोड झालेली आहे. प्लीज सपोर्ट दाखवा तुमचा. तनिषला मगापासून पाण्याची ताण लागलेली आहे आणि पाणी थंडा भेटलं आहे. थंडा, त्याला साधं पाणी प्यायचं आहे, थंडा पाणी भेटलेलं आहे. बघू आता पुढे वरचा. इथे या परिवाराने म्हणजे पाटील परिवार आहे इथे. त्यांनी कोकम सरबतची सोय केलेली. आता ऊन बघा किती कडक आहे. तर तुला कोकम सरबत पिऊन कसं वाटलं? बघा कोकम सरबत जाऊन वाटतात आहे ते. पालखी बरीच लांब होती, अजून पालखी बरीच मागे आहे.
आपला झालंय कोकम सरबत. बाकीचेच वाढ तो भावांनो आणि बहिणींनो बघा आता नाश्ता म्हणजे काय आहे, शिरा आहे. इथं आता एका गावात गावकऱ्यांनी नाश्ता शिरा आणि कोकम सरबत तर तेच सर्व चालू आहे. आणि पालखी अजून आली नाही तर पालखीला पाया पडणारे किती जण आता पालखी आले इथे. मग अशा आपण मग बघितलं इथे शिरा आणि कोकम सरबत देताना. आता तिथे सर्व इथरचा गाव आहे ना, हा सर्व गावाचं नाव नाही माहिती मला, पण इथरच्या गावातल्या मंडळींनी सर्व सोय केली आहे पदयात्रांना शिरा आणि कोकम सरबत. तो दिसतोय तो पहिली निशाणी आहे. दररोजचा कांदा घेऊ निघालो आपण उन्हात. एवढा उन्हाचा बघा त्यांनीच आहे ना स्वर्ग सुखाचा प्रवास पण करतोय आणि काहीतरी खातोय पण ते तुम्हाला दाखवतो. बघा सकाळी याला कोणत्या तरी काकाने आंबा दिलेला त्याच्या हातात झाडावरून पडले आणि तो आता चोचतोय. मगाशी कडक होता ना आणि उन्हाचा काय झालाय, उन्हाचा नरम झालाय. असा ऊन आहे. बघू आता पहिला दिवस आहे. थोडा गावातूनच जातात आहे. उद्यापासून डोंगर चढायला चालू करणार. उद्याचा एक दिवस आहे वाटले. डोंगरावर 5-6 डोंगर पार करायचे उद्याचा दिवस. त्यानंतर माहेर घर नंतर एकविरा. चला पुढे भेटू. माझी तर हालत खराब झाली उन्हामुळे. अजून काय नाही चालत आहे. आपल्याला शिर्डीची सवय आहे. शिर्डीची सवय आहे पण उन्हात चाललो नाही आपण, थंडीत चालतो. का तर दिवाळी झाल्यानंतर थंडी असते. तर दिवाळीच्या दुसऱ्या महिन्यात दिवाळी संपली ना तर लगेच 15 दिवसांनी आपण शिर्डीला जातो. असाच हे चैत्राच्या महिन्यात पदयात्रा असते. ही दरवर्षी राहते आग्रामधून. तर तुम्हाला यायचं असेल तर पुढच्या वर्षी तर मी एक दादाचा नंबर देईन लास्ट ब्लॉकला. त्या दादाचा नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही पुढच्या वर्षी येऊ शकतात. तर बघू आता पुढे. पहिला झेंडा आहे पुढे. आपला जेवणाचा स्पॉट आपल्याला वाटते आहे. आपण पण नवीन आहे तर आपल्याला माहिती नाही. प्रत्येक वाटते जेवणाचा स्पॉट आलेला आहे. सकाळी 7:30 पावणे 8 वाजता आज चालू केलेला चालायचा पदयात्रा प्रवास चालू केलेला. ते आपल्यापर्यंत आपल्याला आय डी पण दिसतो. या गावात जेवणाचा स्पॉट आहे.
हो तनेश, दुपारपर्यंत प्रवास कसा वाटला? मस्त वाटला. आणि ऊन काय होता? ऊन कसा होता? कडक एकदम. मला आता इथे जेवायचं आहे. पुढे एक अर्धा तास थांबणार इथे पाठी येतपर्यंत. ते शिर्डी सरकार आणि नंतरला मग डबल चालू करणार प्रवास. बघूया आता पुढे जाऊन काय जेवायला गेलं आहे काय नाही. पदयात्रा चला पुढे भेटू. जेवून मी अर्धा पाऊण तास आहे ना झोप काढली. तर पहिला झेंडा निघालाय आणि पालखी मागे आहे. पालखी वाजत येत आहे. भजन चालू आहे. भजन चालू आहे. आणि ते बघा तनेश हो हो. तनेश कसं वाटतंय? ये तुझ्या आणि हे दोन दादा आणि काका लोक आहे ना आपले सेवाकरी आहे. जय एकविरा बॅनर पण आहे. काका होता बॅनर पण घे. हो. आणि हे काका आपले सेवा करतात. जय एकविरा. हा हा. आता आपण चालायला घेऊया. पार्की अजून लय लांब आहे. आणि तनिष गेला पुढे. आता तनिष गेला त्या टाइमलेसमध्ये गेलाय पुढे. आणि ही काकी काय ताई आहे ती गाडी शिकताय. पण शिकताना काय होणार आहे काय माहिती. आम्ही जाम मगाशी मजा घेतली. जाम मजा घेतली. आता चालूया थोडा. बघा आपली आग्रा गावाची पदयात्रा वाले पदयात्री जाम पुढे गेले. आणि पहिल्या झेंड्यावर तनिष आहे. म्हणजे पहिल्या निशाणीवर तनिष आहे. भावांनो आता
चहा पिऊन निघालोय, थोडी कॉमेडी करत चाललोय. आता आपली ओळख झाले. हे आतमध्ये वारे गाडी बघून चालला. हे रिस्ट हे काकांची चप्पल बिप्पल बघा रे. तरी आता तुला कॉमेडी भेटली म्हणजे मुलांसोबत ओळख झाली तर कसं वाटलं? फक्त मस्त वाटतंय ते बोलतोय. माझी लागले टोपीला चष्मा होता. आई जाऊन वडापाव आहे वाटते. पालखीची मंडळी आणि आपल्या सोबत होते चालणारे. मगाशी आपण काय पिला चहा ना, आणि आता काय काढलाय? वडापाव तोंडातच आहे आधी. तुम्ही पण या भावाशी आणि बहिणीशी वडापाव खायला. कशात पावसानं आणि बंचीनं मागाशी बघितला ते वडापाव खाताना. आता आपण निघालो तिथून. बहुतेक अंतर मागे सोडला आहे त्यांनी 7मध्ये हो. तर तेच विषय ते आता वाजले 7:40 वाजले, म्हणजे 7:40 हा टाईम झाला. तरी चालतोय आपण. तोचपर्यंत संध्याकाळ होत नाही तोचपर्यंत चालणार. आणि तनिष आहे मागे, पब्लिक आहे. आणि मगाची गँग आपली मागे पुढे झाली. 2 जण पुढे गेले आणि 4-5 जण मागे आहे. आता ओळख झाले तर थोडा आता उद्या अजून कॉमेडी होणार आहे. तर उद्या तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल. तर चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. भावाने तो लातूरचा स्पॉट नव्हता पण तिथे पण नाश्ता स्पॉन्सर होता. त्याप्रमाणे तो समोसा आणि जिलेबी. हे समोसा आणि जिलेबी खाऊन कसं वाटलं? एकदम कडक. आणि आपली एक लवकर ओळख झाली आजच. भावांनो आता रात्रीच्या स्पॉटच्या म्हणजे इथे पोचलो आपण. गावात घुसलोय आपण. गावाचं नाव काय होतं? बघितलं तर गावात पण घुसतोय. पहिला झेंडा पुढे चालतोय. पार्किंग बरंच लांब आहे. त्यासाठी आम्ही सकाळपासून टोपी काढली नाही. केसांची काय हालत झाली असेल काय माहिती. भावांनो फायनली पोचले लातूरच्या वस्तीला. आणि विषय काय माहिती, थकले, जेवायला नाही जात आहे. कपडे चेंज करून शकतो आता मस्तपैकी. आणि तनिष गेलाय जेवायला. बघू तनिष चालतोय बरा. भेटू आता उद्या.